नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 7वी इतिहास या विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। तर प्रकरण 10वा आहे। प्रकरण 10वा आहे मराठ्यांचा सत्तेचा विस्तार। या पाठाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता काय होती? आक्रमक होती। तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते। या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली। मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले। 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला। त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत। तर पहिला पॉइंट आहे शाहू महाराजांची सुटका। बघा, औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला आणि शहाजादा आजमशहा हा दक्षिणेत होता। बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला। राजपुत्र शाहू त्यांच्या ताब्यात होते। शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह निर्माण होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल असे आजमशहाला वाटले, म्हणून त्याने महाराजांची सुटका केली। त्यापुढचा आहे शाहू महाराजांचा राज्याभिषेक। कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले। त्यांना मराठ्यांचे काही सरदार मिळाले, परंतु महाराणी ताराबाई शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हक्क मान्य केला नाही। पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी येथे खेड येथे शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्यात सैन्यामध्ये लढाई झाली। या लढाईत शाहू महाराजांचा विजय झाला आणि सातारा जिंकून घेतले आणि स्वतःच राज्याभिषेक करून घेतला। सातारा ही मराठ्यांच्या राजधानी झाली। मग काही काळ शाहू महाराजांनी महाराणी ताराबाई यांच्यातील विरोध चालू राहिला आणि इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले। तेव्हापासून मराठेशाहीत सातारच्या राज्यांखेरीज कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले। शाहू महाराजांची पूर्व आयुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते। मुघलांच्या व विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणातील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या। मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरताचीही त्यांना चांगली माहिती झाली होती। शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता। या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणात दिशा ठरवण्यासाठी झाला। मग मराठ्यांच्या राज्याच्या नाश करण्याचे पूर्वीच्या औरंगजेबाचे धोरण त्यांच्या वारसदारांनी आता सोडले होते। त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी त्यांचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले। नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते ते जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचं सूत्र होतं। मग मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणाची भीती होती, तसाच आसपासचा पठाण म्हणा, रजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता। शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती। यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती। तर पुढचा पॉइंट आहे बाळाजी विश्वनाथ। बघा, शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट्ट याला पेशवे केले। बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा। तो कर्तृत्ववान व अनुभवी होता। शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्यांनी शाहू महाराजांकडे वळवले। कान्होजी आग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता। त्यांनी महाराणी ताराबाईंची बाजू घेतली। त्यांनी शाहू महाराजांच्या मुलुखावर हल्ले केले, त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली। या परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजीला कान्होजी आंग्रे विरुद्ध पाठवले। म्हणजे बाळाजींनी युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले। त्यानंतरचा आहे चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा। बघा, शाहू महाराजांचे आसन महाराष्ट्रात बळकट केल्यानंतर बाळाजीने आपले लक्ष उत्तरेकडे राजकारणाकडे वळवले।
औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही व गोंधळ निर्माण झाला होता तेव्हा सईद बंधू अब्दुल्ला हसन व हुसैन अली यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. त्यांच्या मदतीने बाळाजीने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशातून काही ठिकाणी चौथाई तर काही ठिकाणी सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळवल्या. चौथाई म्हणजे महसुलीच्या उत्पन्नाचा 1/4 भाग तर सरदेशी म्हणजे 1/2 भाग. त्यानंतरचा आहे पहिला बाजीराव. बघा, शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला यांची इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. पुढचा आहे निजामांचा पालखेड येथे पराभव. मुघल बादशाह फरुखसिंह यांनी निजामुल मुल्क यांची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभेतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजामांचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. तेव्हा त्याने मराठ्यांचा चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. त्यानंतर मुघल सत्ता कमकुवत झालेली असल्याने उत्तरेला सत्ता विस्तार करण्यास अधिक वाव आहे हे बाजीरावाने ओळखले होते. शाहू महाराजांनी त्यांच्या धोरणाला पाठिंबा दिला. पुढचा आहे माळवा. आजच्या मध्य प्रदेशातील माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. म्हणजे बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे व उदाजी पवार यांना माळव्यात पाठवले. तेथे त्यांनी आपली ठाणी मजबूत केली. त्यानंतरचा आहे बुंदेलखंड. बुंदेलखंड म्हणजे आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या प्रांतातील झांसी, पन्ना, सागर वगैरे शहरांच्या परिसरातील प्रदेश होय. बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अलाहाबादचा मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगश यांनी बुंदेलखंडावर हल्ला केला. त्याने छत्रसालास पराभूत केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाला मदतीची विनंती केली. बाजीराव मोठी फौज घेऊन बुंदेलखंडात गेला. त्याने बंगशाला पराभूत केले. छत्रसालाने बाजीरावाचा मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा व बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे भोपाळची लढाई. बघा, त्याआधी आपण एक ॲडिशनल माहिती घेऊयात. छत्रसालाने मदती करता बाजीरावाला पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिले, जो गत आह गजेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी रखो लाज. म्हणजे मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रसारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणार तूच आहेस, असं त्यांना म्हणायचं होतं. बाजीरावांनी बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारीची मागणी केली. त्यांनी ही मागणी अमान्य केली. म्हणून बाजीराव मार्च 1737 मध्ये दिल्लीवर स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर जाऊन धडकला. आता भोपाळची लढाई पाहत असताना बाजीरावांच्या स्वारीमुळे बादशहा अस्वस्थ झालेला होता. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजेनिशी निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावांनी भोपाळ येथे त्यांचा पराभव केला. निजामाने मराठ्यांना माळव्याच्या सुभेदारीची सनद बादशहाकडून मिळवून देण्याचे मान्य केले. पुढचा आहे पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसी येथे ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. म्हणजे पोर्तुगीज सत्ताधीश प्रजेवर जुलूम करत. बाजीरावने आपला भाऊ चिमाजी अपायास त्याचे परिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1739 मध्ये त्यांनी वसीच्या किल्ल्याला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या. तरीही चिमाजी अप्पांनी चिकाटीने वेढा चालवून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसा मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतरचा आणि शेवटचा पॉइंट आहे बाजीरावांचा मृत्यू. तर इराणचा बादशहा नादिरशाह यांनी भारतावर स्वारी केली. तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला.
तो बऱ्हाणपूरला पोहोचला तोपर्यंत नादिरशहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्यांच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, मराठी सत्तेचा विस्तार ह्या पाठामध्ये आपण शाहू महाराजांची सुटका कसं झाली किंवा शाहू महाराजांचा राज्याभिषेक, त्यानंतर बाळाजी विश्वनाथांबद्दल माहिती पाहिलो, चौथाई सरदेशमुखीची संधा पाहिलो, पहिला बाजीराव, निजामांचा पालखेड येथे पराभव, त्यानंतर माळवा आणि बुंदेलखंडाबद्दल पाहिलो, भोपाळची लढाई, पोर्तुगीजांचा पराभव आणि शेवटी बाजीरावांचा मृत्यू कसा झाला ह्याविषयी माहिती पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.